निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सून किंवा बिलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतीकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानबीड, विचारबीड, प्रेरणाबीड म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई, कमो आणि शिका, कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारी जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या गुरुवर्यानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही, कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणुसकी हरवत चालली। आज या मातेमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो, आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, आज 17-18 वर्षाचा पोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतोय, आपल्या आई बाबाच्या आबरूची लागतात, आज हे वेशीवरती टांगत का, कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला। पोरानो, ही माती कोणाची याचाच विसर तुम्हाला पडू लागला, आई बाबांच्या मेहनतीची, कष्टाची जाणीव कुठे जर तुम्ही हरवू लागला, म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ, ही माती कोणाची याचा अगोदर तुझ्या काळजावरती पेरून घे, ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची। पोरानो, कोण छत्रपती शिवाजी राजा, अगोदर तुमच्या काळजावरती पेरून घ्या माझ्या लेकरानो, कोण छत्रपती शिवाजी राजा, अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा। या राजाच्या मातीमध्ये, या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे का, आज ही पोरगा फक्त बापाने मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या का करतात, कारण पोरानं आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला, म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ, पोरा, आजचं हे कोणतं व्याख्यान नाही,
नाही. आज हे लक्षात घे, कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं. ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात, तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास आहे बघ. आणि हा जर बदल जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला अगोदर झाली पाहिजे बघ. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेने माझ्या पंखांना बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिला, त्या मातेसाठी मी काय केलं. पुरा या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजीराजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचा, किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातेमध्ये घातला, त्या प्रत्येकाचे नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचले, जय जयकार झाला. पण बेंबीच्या देठापासून झाला नाही. आणि पोरा इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते, आमच्या आई बापा विषयीचा आदर आम्हाला कळतो. लेकरानं हात जोडून आज सांगतो, माझ्या लेकरा, ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवांनी, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या 4 भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसले आहोत माझ्या लेकरानं. त्या विसल का देत रे, विसल नाही दिलं पाहिजे कधीच. त्या आई बापाची पुण्याई लक्षात घे. म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालंय. या शरीराला 2 हात आहेत पोरांनो, या दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या. आणि आज हे जे शैक्षणिक संकुल आहे ना पोरा, आनंदाने अगदी बहरून आलं पाहिजे, गहिवरून आलं पाहिजे. कारण एक गोष्ट मी तुला नक्की सांगतो बघ, आमच्या आई बापानं आमचा हात पकडला, या शाळेच्या भिंतीमध्ये आम्हाला सोडलं का, पोरा तुला डॉक्टर व्हायचाय, पोरा तुला इंजिनियर व्हायचाय, पोरा तुला वकील व्हायचाय. पण हात जोडून माझ्या लेकरांना मी सांगतो, या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर आणि वकील देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीमध्ये माझ्या लेकरांना होत असते. आणि म्हणून सांगतोय, या शाळेच्या भिंती पुन्हा एकदा गायवरून उठल्या पाहिजेत. प्रत्येकानं आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा. आणि जय जयकार असा झाला पाहिजे की हा सारं हे जे प्रांगण आहे ना, हे प्रांगण अगदी दुमदुमून गेलं पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, चेहऱ्यावर एक तेज पाहिजे, तेज चेहऱ्यावरती. चेहऱ्यावर तेज पाहिजे. चला, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी घेत जय जयकार जोरात आणि बेंबीच्या देठापासून करायचा. पालक लोक, तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय काय, का लग्ना बिग्नाला आलाय काय, जेवणाच्या पंक्ती उठवायच्या का, तुम्ही या राष्ट्रात राहत नाही. सगळ्यांनी चला लवकर हात वरती करा. चला सगळ्यांनी, कोटवाले सगळे चला लवकर, चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी सगळ्यांनी जय जयकार करायचा. कॅमेरामन सोडून चला लवकर सगळ्यांनी. कॅमेरा रे, सगळ्या जिल्ह्यानं माझ्या बघितलं पाहिजे. 8-10 जिल्ह्यातली माझी सगळी जवळजवळ अर्धा पस्ट आहे, सगळा महाराष्ट्र आलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रानं आजचा जय जयकार बघितला पाहिजे आमच्या आवासाहेब इंग्लिश स्कूल इंजिनियर कॉलेज मधला. चला जोरात सगळ्यांनी, बेंबीच्या देठापासून पाठीचा कानात ताट. त्या लहान लेकरांना एवढं सांभाळायचं मॅडम, तुम्ही तुमची जबाबदारी. चला, त्या आत्ताच वर कार्टेने हात घेतलाय बघा, खाली घे खांद्याजवळ. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती बजरंग बली के, पवन सत्र हनुमान के, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम.
क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा. बघा कसा चेहऱ्यावर तेज आलं की नाही. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का. आणि तो हळूच बहिणीची घेऊन लावली. बघू कसा डुक्कार ते डुक्कार राहिलं. पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं. कसं तेज आलं. आता आज कॉलेजच्या सगळ्या लेकीनं असं टना उड्या मारत घराकडे जायचं. आता कॉलेज संपला, टना उड्या. रोज जाता पण कसं जाता ग. ते दप्तर 50 किलोचं पाठीवर, त्यात मैत्रिणींची चर्चा. ह्या शिक्षकाला काही शिकवा येत नाही, त्याचा काही फॉर्म्युला कळत नाही. आणि ते प्राचार्य तर मैत्रीची येतंय उगाच काय करता ग. आणि त्यात आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं ते काल मी गेले. त्याला आलो जाळून आम्ही. आता ते येत नसतं. पण कार्ट्यानं आज कसं घराकडे जायचं. आज टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आली. मम्मीकडे पाहिजे नाश करायचा. मम्मी मग करायचा. मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. मम्मी का पडली म्हणून पप्पा आला पपड्याला धरायचं. पपड्या आईला की करायचा. हा बापाच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. एवढ्या आनंदात आज सगळ्या लेकरांनी घरी जायचं. आज तुम्ही पण माता नव्हा. सगळ्या माझ्या माता तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुमच्या अगोदर मी पाया पडतो. तुम्ही आनंदी तर कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी तर लेकरू आनंदी. त्यामुळे तू सुद्धा टना उड्या मारत घराकडे जायचं. घरात गेल्यावर सासू पुढं आले. कसं करता खरं सांगा का तायड्यानं. सासू पुढं आल्यावर कसं करता खरं सांगा लवकर. बेडकासारखं नाक असं फुगवता. नागिनी सारखं त्या सासूला फुसफुस करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता. म्हातारी थोरल्याकडे राहत नाही, धाकट्याकडे जात नाही. तिथं माझ्या बोकांडी काय करता का त्या म्हातारीला. आज तसं करायचं नाही. आज सगळ्या सणांनी घराकडे जायचं. घरी गेल्या सासू पुढे आले. सासूकडे पाहिजे नाश करायचं. आत्या मग करायचं. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. आणि म्हातारी खाली पडली की तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेले आहे. तिच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घेऊन टाकायचा. आत्या मग करायचं. म्हातारी गाडा लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे. बाबा लवकर इकडे ये, तुझी बायको शाळेत गेली होती. हॅलो बंद पडलं सगळं. हॅलो ऐक. चला आलं का मातानो लक्षात. पळत जायचं. सासूच्या गालाचा ट्रिपल मोका घ्यायचा. सासूनं फोन केला पाहिजे तुझ्या नवऱ्याला. बाबा लवकर इकडे ये, लवकर ये, तुझ्या बायकोला काहीतरी झालेलं आहे. बहुतेक तिच्या अंगाबिंगात आलंय का बघ. लिंबू तर उतरून टाक, नारळ तर फोड. नवरा आला नवऱ्याकडे बघायचं. नवरा आला नवऱ्याकडे बघायचं. आणि नवऱ्याकडे पण असं करायचं. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवरा पण दान करून खाली पडला पाहिजे. आणि अगोदर आमच्या प्राचार्यांना फोन केला पाहिजे. वर्षातनं नाही महिन्यातनं असलं काय तर ठेवत जावा. आमचं धोत्र्याचं फुल आज गुलाब होऊन घरला आलेला आहे. एवढा आनंद प्रत्येक घरात झाला पाहिजे. कारण तुम्ही आनंदी तर लेकर आनंदी. लक्षात घ्या. आणि आज आपल्याला ताण नाही, तणाव नाही, टेन्शन नाही. हा सगळं काय मस्त चाललेलं आहे. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाच्यासिद्धी छत्रपतींच्या आणि माये माझ्या लेखीनं तुमच्या आशीर्वादाने वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रावर चला आता माणूस घडवूया अभियान सुरू केलेलं आहे. बघ इकडे बघ. 20-20 हजार लेकर. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली. कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्याने. पाडतो कीर्तन म्हणून त्याचं पाडणार. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय शाळेत. कार्ट घरला कधी जाते. आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसते. कार्ट शाळेला कधी जाते. मी महिना त्या आईला नको वाटतो. एवढी ही कार्टी आगाव. लक्षात घ्या. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून अंगठ्या घालून मी असा बसलेलो होतो. आणि एक मॅडम पर्स लावून अशा डुलत माझ्या जवळ आल्या. मला म्हणाल्या सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग. तर ती माता मला म्हणते सर सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट. तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचं माझं युनिट. आणि मी त्या
त्याची मुख्या द्यावी का? जसं लहान गट मोठा गट मी ऐकलं, माझे पाय थरथर कापायला लागले. मी म्हटलं त्या मातेला एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि ही कार्टी घेऊन खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण माझ्या समोर बसायचं नाही. मॅडमला हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, पाठीमागं बसवली तर चालतील का? मागं म्हणल्या. मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे, माझ्या मागं बसव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दांगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे एवढी नाल आहे, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं, मला व्या करून गेलं. म्हणलं मेल वसंतराव बसा बोंबलत, आता संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकीनं आज घरी जाय, सर तुम्ही बसून घ्या, आता तुम्ही मध्ये फिरू नका, कोणाला फिरू नका, माझ्या समोर चालत नाही मला फिरलेलं, बसून घ्या. मग आता म्हणलं माझ्या लेकीनं आज घरी जायचं आणि सोशल मीडियावरती फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं. हा शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थाई नाचत येतात. असाच खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कोणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खाल्लं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं त्या कॅमेरेवाल्यानं आमच्या नकाशावर फोकस केला का काय, म्हणून भीत माग हात लावला. बघतोय तर काय सगळं काय व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायक कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणते कसं फसवलं, कबाड फोडीन म्हणलं तुझी. असली माझ्या राष्ट्राची कार्टी. एकदा तर पुण्यामधला कार्यक्रम हाऊसफुल नाही, ओव्हरफ्लो झाला, बसायला जागा नाही. काही माता माझ्या शेजारी बसल्या होत्या. एका मातेच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालामध्ये फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माईक वाला मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. लय भारी वाटलं. जरा मिशीला हात लावला, कार्ट्याकडे बघितलं, म्हणलं काय रे पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनं बोंबालं, हे बॉब जरा इकडे म्हणल्यावर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका वेळेला पिलं, परत त्या कार्ट्याकडे मी बघायची हिंमत नाही केली. माझ्या लेकरानं, ही होती थोडी गंमत, हा होता थोडा विनोद. तुझं मनोरंजन थोडस करावं म्हटलं, पण मनोरंजन करण्यासाठी मी आज आलोय का? माझ्या लेकरानं, महाराष्ट्र नाही बघ, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष, त्या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं? या कवळ्या कळ्यान माझी. कोणत्या कवळ्या कळ्या? माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या कळ्या, माझ्या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. माते, तुझ्या पोटाला आले की तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्यामधला माणूस कुठेतरी हरवत चालला. आज 17-18 वर्षाचा पोरगा, 17-18 वर्षाचं पोरग आई बापाच्या तोंडावर थुंकू लागलं. 9वीच्या वर्गात शिकत असलेल्या बापाचा, त्या लेकीच्या बापाचा फोन येतो, सर पोरगी सर घरी
घरीच आली नाही सर. सर पोरगी घरी आली नाही. ए माझ्या लेकरांनो, म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. वसंत हंकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. हे आज आलंय तर तुमच्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठेंगे टाकून जाणार. बाप नावाचा वादळ तुझ्या काळजामध्ये तयार करून जाणार. म्हणून आज मी आलोय बघ पोरी. ए पोरी, हे वसंत हंकारी आला आणि हसवून गेला. नाही 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 नाही, वसंत हंकारी आला, आमच्या माझा माणूस जागा झाला. हे माझ्या लेकरानं, म्हणून आज एक काम करायचं. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे माझ्या लेकरा, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, आज एक काम करायचं बाग. पळत पळत घरी जायचं बाग. पळत पळत घरी जायचा. हे त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा. पोरांनो, हे जो प्रश्न तुम्ही तुमच्या आईला कधीच विचारला नाही. हे आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून पोरा तुला सांगतोय बघ, आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. आणि पोरीनो हात जोडून सांगतो, घरी गेल्यानंतर त्या घरात जर दिसल तुला तुझी आई आणि त्या घरात असेल तुझा बाप, तर या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस पोरा. या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती तू आहेस, ज्याच्या घरामध्ये त्याचा बाप आहे, ज्याच्या घरामध्ये त्याची आई आहे. हे पळत पळत आज घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे. आहे 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई ग, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई, तुला किती वेदना होत होत्या. ए पोरानो, पळत पळत आज घरी जायचं वाघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची वाघ आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न पोरानं तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. ए तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. ए त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बाप येईल बघ. ए पोरी, ए हंबरडा फोडून रडाल. कारण माझ्या लेकीनो, जेव्हा 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. ती हंबरडा फोडत असते. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या आईनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, पोरा, ज्या माऊलीनं तुम्हाला कधीच बघितलेलं नसतं, 9 महिने 9 दिवस या उदरावरती हात ठेवून तुमचा तिनं बघता अनुभव घेतलेला असतो, तरी सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावायला ती माऊली तयार होते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. आई बापाला मोबाईल नाही दिला म्हणून हरामखोरानं तुम्ही आत्महत्या करू लागला. पोरे का ग का? त्या आईला म्हणतेस तुला काय कळतं ग? त्या आईला म्हणतेस तुला काय कळतं? सगळं काय त्या माऊलीला कळतं बाग. म्हणून 3 वेळचं अन्न तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं पोरी. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते. कारण आज
आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला, माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ, तरी सुद्धा आपल्या लेकराला सकाळी 6 वाजता उठून डबा करून देते. पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला, याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. म्हणून आज तुझ्या समोर मी उभाय बघ पोरी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज सांगून जातो बघ. पोरी, थोडस उन्हामध्ये काय बसली, हे कोवळं ऊन काय तुझ्या अंगावरती पडू लागलं, अस्वस्थ झालं नालायकानं तुम्हाला. अशी कित्येक उन्ह तुझ्या आई बापानं झेलली बघ त्याच्या अंगावरती. पोरी, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती बेतलं बघ. पोरी, ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला पोरी तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्का कोणी घेतला असेल, तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे तुला. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हेच आई बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभं आहे बघ पोरी. हे बघ पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. आज इथं बसलेल्या प्रत्येक लेकीला मी सांगतोय, पोरीनं, तुम्ही तुमची ओळख विसरला म्हणून कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला बघ, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला, कुत्र्या मांजरांना घालू लागला. वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकू लागला. कारण पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बापोरी. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. ही ओळख कधीच विसरायची नाही पोरी. 2 मार्क्स कमी पडले तर चालते, पण ही ओळख कधी विसरायची नाही बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होते बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता आणि एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस पोरी. ती सावित्री आई म्हणजे तू आहेस. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेख. म्हणून असंख्य फातिमा या राष्ट्राच्या रस्त्यावरती दिसू लागल्या पोरीनो. ती माझी सावित्री माई आणि ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं. एवढी स्वस्त नाहीस बा पोरी. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बा. ही ओळख विसरायची नाही. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पोरी, पण ही ओळख कधी विसरायची नाही. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. नालायक, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही रे. बापा एवढ्या वेदना आपण कधी, ही पोरं म्हणून बसवायची नसतात. म्हणून तुम्हाला मी सांगत होतो सकाळपासून पहिली दुसरीची पोरं बसवू नका. सांगत असतो, तुम्ही ऐका. महाराष्ट्रात माझा जीव गेल्यावर तुम्हाला कळणार आहे. 4 वर्ष माणूस जगला असता तर अजून कल्याण झालं असतं. तुम्ही ऐकत नाही. बाबाच्या वंश एवढे आपले वंश झाले. ट्रिबल शॉट कर, आवाज दे कानावर, जनरेटर चालू आहे.
बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बापा आता उठवू नका, गप्प बसा. तुम्ही सर बसून घ्या. तुम्ही फिरू नका. मला मगाशी सांगितलं मी फिरू नका माझ्या समोर. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं. बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. तेच पोरग ज्या वेळेला बापाला कुत्र्यासारखी मान खाली घालायला लावतं त्या बापानं जगायचं कसं पोरानं. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शटू ठोकला. ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानं. ही माती माझ्या संभाजीराजांची. वय वर्ष 32 साहेब संभाजीराजांचं. वय वर्ष 32 साहेब संभाजीराजांचा. संभाजीराजांना कैद झालेले आहे. संभाजीराजांना कैद झालेले आहे. संभाजीराजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजीराजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा संभाजीराजा उभा आहे. असंख्य जखमा संभाजीराजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळं रक्त टाप 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 खाली गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र एक किंचित कमी झालेलं नाही. अमावस्या सुद्धा थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये संभाजीराजांना औरंगजेब म्हणतो संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा. हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में राख. हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे झालेले तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे. मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. पोरांनो तुम्हाला तुमचा बाप कळाला का नाही कळाला? याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला. याच बापासमोर तुमचा गाला फाडून काढावा लागला. नरड्याला होल पाडून त्यातून तुम्हाला अन्न सोडावं लागलं. हे पोरांनो का? कारण ते बेगडी नायक सांगतात विमान खाव. ते बेगडी नायक सांगतात गुटखा खाव. रमी खेळ. हे तुमचे आदर्श झाले. पण घरातला बाप तुम्हाला कळेना. घरातला बाप तुम्हाला कळेना. म्हणून आज तुमच्या समोर मी उभा आहे पोरांनो. पोरी आईला पहिला प्रश्न विचारलास ना ग जीव तोडून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांगत असतो. हे बघ पोरी इकडे बघ. या गर्दीमध्ये एक लेख जर माझी पेटून उठली तर ती एक लेख आऊ जिजाऊ असते आणि एक आऊ जिजाऊ छत्रपतींना जन्म देते. म्हणून पोरी आज तुझ्या समोर उभा आहे बघ. पोरा आईला पहिला प्रश्न विचारलास ना ग आई तुला किती वेदना होत त्या. आज पळत जायचं. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण पोरी या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या राष्ट्राचा अध्यात्म. आज पळत घरी जायचा बाप. आज पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पळत घरी जायचं बाप. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं पोरी. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं पोरा त्या क्षणाला कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं एका क्षणात तिच्या आईला सोडून दिलं. त्या माऊलीनं एका क्षणात तिच्या बापाला सोडून दिलं. त्या माऊलीनं एका क्षणात सगळं घरदार सोडून दिलं. आणि ती माऊली अनोळखी लोकांच्या तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. पोरीनो एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरीनो. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत घरी जायचा बाग. आज पळत घरी जायचा बाग. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आज पळत घरी जायचा बाग. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तो तुझ्या माहेरी जात होतीस आई ग. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला.
या आई माझा बाई 1 वर्षाचा होता, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा माझ्या आजोळी घेऊन जात होतीस, माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आई आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई का? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? या आई तुला आता तुझा भाऊ तुझ्या घरी नाही का ग बोलवत? एक पोरीनो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हंबरडा फोडल बघ, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ, तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पडणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. आता शिकून मोठा झाला पण या गरीब बहिणीला भेटायला आता माझ्या भावाला वेळ नाही. 1 सेकंद 1 मिनिट सुद्धा माझ्याशिवाय राहत नव्हता. माझ्या माग पुढे करणार ते माझं लहान लेकरू माझा भाऊ, आता त्याला माझ्यासाठी वेळ नाही. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हाताने तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माऊली तिची आई तिच्या डोळ्यासमोर दिसल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. तुझं बाई 1 वर्षाचा होता, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती, तुझ्या आजोळी तुझ्या आजीला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण बोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काही ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. पोरी 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या बाबाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला बघ पोरी, एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापा समोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून अशी कधी मी राहिली नाही हो. रोज आई बाप डोळ्यासमोर दिसत होता, आई बापाची किंमत मला कळाली नाही. आता आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही, काळीज माझं चरळ करतं, माझे हातपाय थरथरतात. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का? रोज आई बाप डोळ्यासमोर दिसत होता, आईला नको तसं बोलत होती, बापाशी तर आठवडा मी बोलत नव्हती. पण आता बापाची किंमत कळाली, आता आईची किंमत कळाली. सांगा ना जाऊ का हो? एकदा आई बापाला भेटून येऊ का? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो. पोरी माझ्या डोळ्यातल्या अश्रूंनी माझा हंबरडा पाहून तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी एसटी पुरताच पैसा ठेवत होता, कारण आताची ही श्रीमंती तुझ्या बापाची बघू नको, आताचा बंगला बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पूर्वी एसटी पुरता पैसा तुझा बाप माझ्या हातावरती ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको, जा तुझ्या आई बापाला भेटून ये जा. पण लक्षात ठेव ग, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ, सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, तर तिकडे यायचं नाही बघ. पोरी एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बघ, हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती बघ, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली मी उतरत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या अगोदर घराच्या समोरचा घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. अंगणातून मी घरात पळत शिरायची. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाच ते लहान लेकरू माझ्या समोर येतं, त्याच्या गालावर हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. पोरे तुझ्या बापाचा तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती बघ, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बघ, एसटी माझ्या माहेरी येत होती बघ, एसटीतून खाली मी उतरत होती बघ, घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं.
पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांगितलं जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिने सांगितलं जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती, अंगणातूनच मी घरात शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला हळूच म्हणायचा, एक कार्टे मेलोय का काही कधी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलंयस की जाताना एवढा डबा घेऊन जातोय, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला बाप स्वतःच्या हाताला मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं पोरी, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं. ज्याच्या आयुष्यात आई आणि बाप नाही, लाखोच्या गर्दीमध्ये ते एकटं असतं बघ पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. माझ्या बापाने मला शिकवलं, माझं लग्न झालं, तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बाग. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी, ए पोरी माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबाची हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आबाच्या हातात पिशव्या देत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, पोर आली की ग आपली, पोर आली की आपली. माझ्या बापाची हाक, माझ्या बापाची हाक, माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि माझी माऊली मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घे, आपली आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मडून माझी माऊली मला म्हणायची, पोरी चल की ग घरात, ए पोरी चल की घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. तुझ्यासाठी सोडणारा हा बाप मी या 25 वर्षात कधीच बघितला नव्हता पोरी, कधीच बघितला नव्हता. चल घरात, एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी.
25 वर्ष आता उलटून गेली बापोरी आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग ए पुरी 25 वर्ष आता उलटून गेली बघ आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग घर तेच आहे अंगण हे तेच आहे घर तेच आहे अंगण हे तेच आहे पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही अंगणातून जरी मी हाक दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पोरी कशी आहेस पोरी पोरी कशी आहेस अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरगी जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आम्हाला दिसत नाही पुरी आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी मला आता त्या घरात दिसत नाही 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग ए पुरी 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं सरळ करत पुरी काळीच माझं सरळ करत बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना त्या हातामध्ये थोडस तेल घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं एक घास चिवचा एक घास काऊचा एक घास चिवचा एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी किती बरं झालं असतं लाखो रुपया लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये एका गावाला काय पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी कशी आहेस ग पोरी पोरी कशी आहेस एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला
तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मोकळ नाही घेणार पोरी. फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मोकळ नाही घेणार. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर दत्तर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण मी तुला सांगतो, आणि पोरा मी तर थांबतो वर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण मी तुला सांगतो, आणि मी तर थांबतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई करत्या, अगोदर पोटाला काहीतरी खा आणि मग कुठं बोंबलं जायचं तिकडं जा. हा आवाज त्या स्वयंपाक घरातून आपल्याला कधीच येत नसतो. पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साई बाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साई बाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय पोरा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. ही आई आम्हाला कळाली का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर पोरीनं आम्ही थुंकू लागलो. याच आई बापाला लाचार आम्ही करू लागलो. बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग पोरी? पोरा, पाऊस पडला पप्पा, माझ्या पायाला चिखल लागतो, त्यावेळेला तुला खांद्यावर घेऊन त्या बापाने शाळेमध्ये सोडलं बघ. शाळेत सोडताना तुझ्या त्याच पायामध्ये त्यानं सॉक्स घातला. शाळेतून आल्यानंतर माझी दीदी आली म्हणून पायातला बूट अगोदर काढून फुटला. तू झोपल्यानंतर तुझा पाय दाबत होता. माझ्या लेकीच्या पायाला एकही भेग नव्ह म्हणून स्वतःच्या टाचाला 100 भेगा पडल्या. पाठीच्या थंडीमध्ये पोरीनं तुम्ही झोपलेला असता, तेव्हा कुठल्या तरी शेतामध्ये तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो बघ. कारण या वर्षाचं पीक जर जोमात आलं तर माझ्या लेकीला कधी फक्त्यानं गाडी घेऊन द्यायची आहे, माझ्या लेकराला ब्रँडेड कपडा चढवायचा आहे, त्याच्या पोट आहे, त्याच्या पायामध्ये बूट घालायचा आहे, त्याच्या पायामध्ये बूट घालायचा आहे. पोरीनो, हा बाप तुम्हाला कळाला का? नाही कळाला. त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही झोपू लागला. आईला धमकी देता, मला मोबाईल दे बघ, मला मोबाईल दे, नाहीतर मी काहीतरी करून घेते बघ. आणि बापाने हातावरती मोबाईल आणून ठेवला, त्याच मोबाईल वरून चॅटिंग करू लागला. कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला. आणि त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकून निघून चालला. कागद पोरीनो, पोरा नालायका, IPLच्या रना मोजून बसला रे तुम्ही. याने एवढ्या रना काढल्या, त्याने तेवढ्या रना काढल्या, याने एवढ्या रना काढल्या, त्याने तेवढ्या रना काढल्या. IPLच्या रना मोजत बसला. त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागला, त्याच्यासाठी फटाका वाजवू लागला. पण तुझ्यासाठी, तुझ्या बापाने तुझ्यासाठी या रस्त्यावरून किती प्रॉपर मॉनिटर पाठीमागे जाऊन ठेवायचे असतात. कर टेबल शार्प कर, कर अजून कर, कडक कर, कर अजून कर, भास काढ कर. त्या IPLच्या रना नालायकानं तुम्ही मोजू लागला. पण बापानं काढलेल्या रना तुम्हाला कधी दिसतात का? त्या बापासाठी तुम्ही कधी टाळी वाजवली का? त्या बापाच्या मुखावरून तुम्ही कधी हात फिरवला का? नाही फिरवला नालायकानं. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बघ. पोरानो, बघ
आईला 2 प्रश्न विचारलेस ना ग? आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. एक काम करायचं पोरांनो, आज घरी गेले गेल्या एक काम करायचं बघ. आज घरी गेले गेले एक काम करायचं बघ. पळत पळत घरी जायचं बघ पोरी. पोरा पळत पळत घरी जायचं. आज एक काम करायचं बघ. समोर आला बाप, एक काम करायचं, बापाची वाट बघत बसायचं बघ. 6 वाजले अजून बाप घरी आला नाही. 7 वाजले अजून बाप घरी आला नाही. 8 वाजले अजून बाप घरी आला नाही. बापाची वाट बघत बसायचं बघ पोरी. आला राहा बाप. एक काम करायचं, आईला 2 प्रश्न विचारलेस, बापाला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत जायचं बघ. पळत पळत जायचं. आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाला. एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे बघ. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी तुझ्या गालावर पडेल. ते पाणी तुझ्या गालावर पडेल. तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, काय झालं ग पोरी? काय झालं ग पोरी? काय झालं? पोरी काय झालं? सांग मला काय झालं? शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का? बाई तुला काय बोलल्या का? आई तुला काय बोलली का? तुला काय हवं का मला सांग. तुझा भाऊ तुला काय बोलला का? सांग त्याचं नाव. त्या नालायकाची चांगलीच वेळ येते. त्यावेळेला बाबाच्या डोळ्यातलं पाणी बसाव. बाबाच्या डोळ्यातलं पाणी बसून आपल्या बापाला म्हणायचं, बाप्पा काय नाही झालं, पप्पा काय नाही झालं, मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा तुम्हाला रोज कडकडून मिठी मारत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आता मी मोठी झाली पप्पा. आता मी शाळेला जाते पप्पा. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते. मला तुम्ही आता आवडत नाही पप्पा. मला तुम्ही आवडत नाही. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, तर तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेले होते पप्पा. आज गेले होते शाळेमध्ये, गेले होते शाळेच्या त्या प्रांगणामध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आलो पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. परत पळत जायचं बघ. आता बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. परत पळत जायचं. आता बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप पोरीला कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरग, 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं बघ. 6-7 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत. खेळवलं नाही माझ्या बापानं कधी मला एखादा घास भरवला नाही. कोण असेल माझी आई? कशी दिसत असेल माझी आई? कोण असेल माझी? माझा आवाज मोठा आहे. कोण असेल माझी आई? कशी दिसत असेल माझी आई? रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का? कोणीतरी येईल का? माझ्या गालावरून हात कोणीतरी फिरवल का? माझ्या गालावरून कोणीतरी हात फिरवल का? माझ्या मुखामध्ये एखादा घास भरवत मला कोण म्हणल का? बाळा मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. रोज वाट बघतोय कसा दिसत असेल माझा बाप. पोरीनो, बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ते गावातलं 2 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो. ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप लांबून म्हणतो, दाद्या दीदी आवडलंय काय शर्ट? चल विचार, पैशाचं मी बघतो. पैशाचं मी बघतो. घर सोडताना तुझ्या आईने मला सांगितलं होतं, अहो पोरं जे मागतील ते घेऊन द्यावं. आपल्याला मिळालं नाही, पोरांना मिळालंच पाहिजे. पोरी ती
सगळी कपडे तुझे होतात, त्या सगळ्या वस्तू तुझ्या होतात. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं. आणि सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. आणि बिना बापाचं पोरगं कुठलं तर झाडाखाली उभा असतं बघ, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं, डोळं भरून बघतं. आता पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरगं पळत पळत जातं बघ, ते पोरगं पळत पळत जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं, आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडं फोडून आपल्या आईला म्हणतं, आहे ग माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला मला गाय. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, घेते तुला एखादा शर्ट, गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरगं बापाच्या आठवणीत रडत असतं आणि ती माऊली आपल्या कुंकुळच्या आठवणीत रडत असते. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा गप की ग, गप, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको. तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणा, मी तुला मोठं करते की नाही सांग बरं, गप रडू नको. येतात माझं 2 दिवसानं पैसे, घेतो मी तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत, त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं, आय मी शिकणार, आय मी मोठा होणार, लय मोठा होणार, प्रत्येक दिवसाला नाही, आय प्रत्येक सणाला नाही, प्रत्येक दिवसाला मी तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवणार आहे. हे पुरानो, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडलं. तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का? नाही कळाला. कोणीतरी येतो तुम्हाला विमल खा म्हणून सांगतो, कोणीतरी येतो तुम्हाला रमी खेळा म्हणून सांगतो. 9वीच्या पोराच्या खिशामध्ये आज गुटखा सापडू लागला. 11-12वीचं पोरगं उच्च शिक्षणासाठी पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये जाऊ लागलं.